माझ्या शेतीत माझे प्रयोग आपली आता पेरूची हार्वेस्टिंग चालू आहे. निलेश घोडराव यांच्या शेतामधील पेरू आज हार्वेस्टिंग चालू आहे. आपण बघू शकता कशा प्रकारचे पेरू बनलेला आहे. एक एक फळ जवळपास हां असं दाखव 600 ते 400 ग्रॅम 400 ग्रॅमपर्यंत फळ जबरदस्त क्वालिटी बनलेली आहे. 400 ग्रॅम 500 ग्रॅम 300 ग्रॅमची क्वालिटी आहे. राहू दे हां फॉर्ममध्ये जबरदस्त क्वालिटी बनवली आहे. हे आमचे निलेश भाऊ अतिशय चांगल्या प्रकारे हा पूर्णपणे जैविक केलेला बायोरिसपासून बनवलेलं हे सगळं जैविक तंत्रज्ञानाने निलेश भाऊ घोडेराव यांनी हा प्लॉट बनवला आहे. कशा प्रकारचं चिकनाट पेरू बनलेला आहे. मित्रांनो 100% ऑर्गॅनिक पद्धतीने हा बनलेला पेरूचा प्लॉट आज जवळपास 14-15 महिने झाले असेल नाही. 14-15 महिन्याचा हा प्लॉट माझ्या शेतीत माझ्या मोठ्या भावांनी बनवलेला आहे. आपण बघू शकता हे 4 तासाचाच माल जे गंजी दाखवले आहे. फक्त 4 तासामधलीच तोड चालू आहे. आणि अशा प्रकारचा हा पेरू तायवान पिंक आम्ही मागच्या वर्षी लावली होती. आणि अशा प्रकारचा आता हा पहिला बहार. यावर्षी जास्त ऊन तापल्यामुळे उन्हाने खूप खराब झालेला आहे आणि त्यामुळे खूप नुकसान झालेलं आहे. आणि त्याला असू द्या, निसर्गावर मात करू आपण शकत नाही. आणि अशातला अतिशय चविष्ट 1 नंबर गोड असलेला पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीने मी सर्व आपणास दाखवू इच्छितो. कशा प्रकारचं भाऊंनी ऑर्गॅनिक पद्धतीने 500 लिटर टाकीमध्ये गोमित्र, गूळ, बायोरिस आणि अशा प्रकारचं इथे सगळे फॉर्म्युले एकत्र करून ड्रिपच्या माध्यमातून त्यांनी तयार करून इथून सगळं हा कारभार त्यांनी केलेला आहे. हे पूर्ण ऑर्गॅनिक पद्धतीने केलेले ड्राम, त्यामध्ये गोमित्र असेल, दही असेल, गूळ, बायोरिस अशा प्रकारचं पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीने हे शेण बांधून ठेवलेलं आहे. याच्यामध्ये अशा प्रकारचं पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीने विदाऊट केमिकल हे बनवलेली बाग अतिशय चांगल्या प्रकारे आज 7 जुलै रोजी पहिली बहाराची हार्वेस्टिंग चालू आहे. कशा प्रकारचा बनला आहे रवी भाऊ? हो, कशी क्वालिटी आहे? आमचे रवी भाऊ झिमटे 1 नंबर क्वालिटी. माझ्या शेतीत माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर मी आपला व्हिडिओ आपल्या शेतकऱ्यांना माहितीसाठी अपलोड करत आहे. पीक कुठले असो, मेहनत जर घेतली तर 100% पीक येते, यात तीळ मात्र शंका नाही. अशा प्रकारचं पेरूची क्वालिटी आहे, जबरदस्त बनलेलं आहे. कारण फॉर्मिंगमुळे चांगल्या प्रकारची क्वालिटी 300, 400, 600, 700 ग्रॅम पर्यंत फळ बनलेलं आहे. मार्केटात गाडी घेऊन जाते आपल्याला किती वाजता आला मग. आणि खूप मेहनतीने हा पेरूचा प्लॉट 47 डिग्री टेम्परेचरमध्ये आम्ही माकडापासून जंगली जनावरांपासून संरक्षण करून आज रोजी त्याला हार्वेस्टिंग केलेलं आहे. खूप मेहनत घेतली आहे पेरू बनवण्यासाठी. आणि 47-48 डिग्री टेम्परेचरमध्ये आम्ही पूर्ण उन्हाळ्यात 3 शिफ्टमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा या मॅनेजमेंट केलेला आहे. मित्रांनो, मेहनत जर घेतली तर प्रत्येक पीक आपण यशस्वी करू शकतो. हे आपलं एक उदाहरण मी आपल्याला सांगू शकतो.
खाल्ले बाद होऊन जाते मग कसं पाण्यापासून याला 27,000 फॉर्म लावले होते. गालीवर झाकण उन्हामुळे खूप काही फॉर्म आता गळून फेकलेले आहे, सडलेले आहे उन्हामुळे. त्यामध्ये गळलेलं आता हे काढून फेकलेले आहे. अशा प्रकारचा हा तायवान पिंक पेरूचा प्लॉट 1200 झाडं असलेला हा मुकुंदबाग मौजा एरंडगावमध्ये शेत असून हे माझं स्वतःचं शेत आणि माझ्या स्वतःच्या शेतीत माझे प्रयोग याप्रमाणे हे माझ्या भावानी आणि माझ्या मार्गदर्शनाखाली हा तयार केलेला प्लॉट आपण बघू शकता. मी प्रत्यक्ष गोष्ट थेट माझ्या बांधावरून शेतकऱ्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करत असतो, कारण इतर शेतकऱ्यांना पण त्याची मदत होऊ शकते. कारण आपल्याकडे हे पिकं सगळे नवीन असलेले आहे. त्यामध्ये प्रत्येक गोष्ट स्वतः प्रयोग करून चांगल्या प्रकारचं उत्पादन कसं घेता येईल हाच एक माझा उद्देश आहे आणि इतर शेतकऱ्यांना पण त्याची मदत होईल. मित्रांनो, सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत नाही, फक्त एक शेतकऱ्यांना माहिती व्हावी. आपणही आपल्या शेतीत काही पण घेऊ शकतो अशातलाच हा माझा उद्देश. आणि ही इकडे लावलेली माझी पपई आपण बघू शकता. याचे पण यूट्यूबवर माहिती टाकेल. अशा प्रकारचं संत्रा असेल, मोसंबी असेल, पपई असेल, ह्या सर्व पिकावर मी माझे प्रयोग करून यशस्वीपणे करण्याचा प्रयत्न असते आणि यश निश्चितच मिळते. पुढे माझी संत्र्याची बाग आहे, 550 संत्र्याची झाडे आहे, त्याच्यावर पण माझे प्रयोग चालू असते. माझ्या शेतीत माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर मी एवढ्यासाठी टाकत असतो, व्हिडिओ टाकत असतो की आपल्या शेतकरी मित्रांना, माझ्या शेतकरी बंधूंनो, शेती ही घाट्याची कधीच होत नाही. फक्त आपले प्रामाणिक आपले प्रामाणिक कष्ट जर आपण केले, वेळेवर जर सगळ्या पद्धती अवलंबल्या तर शेतीला खूप वेळेचं महत्त्व आहे. वेळेचं नियोजन जर व्यवस्थित केलं तर कुठलंही पीक आपण सक्सेस करू शकतो. हे माझा मी अनुभव सांगू इच्छितो. यातलाच हा माझा एक प्रयोग पेरू शेतीचा. व्हिडिओ आवडला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्याला कोणाला पेरूविषयी माहिती लागत असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये माहिती विचारू शकता. मी तुम्हाला माहितीचे निरसन करू शकतो कमेंट माध्यमाने. आणि धन्यवाद. धन्यवाद. जय गजानन, श्री गजानन.